आमच्या गावामध्ये जॉब होता, पण त्यावेळी नॉन ग्रँटवर आपण ती शाळा सुरू केली होती आणि मला त्यावेळी समजत नव्हतं की पुढे त्याला ग्रँट येणार आणि त्यावेळी शिक्षकांचा पगार पण तसा नव्हता की आपल्याला खूप काहीतरी मिळेल असं. आम्हाला फक्त एवढंच करायचं होतं की मला टीचिंगमध्ये आवड पण होती. माझ्याकडे काही अदर ॲक्टिव्हिटीज होत्या म्हणून मी ते स्वीकारलं. पण त्यावेळी शाळेची इमारत नव्हती. शाळा एका घरामध्ये भरत होती. त्याच्यानंतर आम्ही ती इमारत बांधायचं ठरवलं. माझ्याबरोबर दशरथ कोळगावकर नावाचे आमचे एक मित्र आहेत, कस्टम इन्स्पेक्टर म्हणून. त्यांनी मला खूप सहकार्य केलं. तिथे आम्ही 5 लोक काम करत होतो आणि या 5 लोकांचा म्हणजे त्यावेळी आम्हाला अशी परिस्थिती होती, पगार वगैरे मिळत नव्हता. तर ते साहेब आम्हाला पैसे आणून द्यायचे आणि म्हणजे कस्टम इन्स्पेक्टर होते ते, आणि ते म्हणायचे तुमचे पगार आधी घ्या. ते माझ्याकडे आणून द्यायचे पगार आणि मग मी माझ्या सगळ्या शिक्षकांना आधी पहिल्यांदा द्यायचो. कारण मी असा विचार करायचो की माझं घर इथे आहे, मला जेवणाची सोय आहे, मी राहू शकतो, मला काही पैशाची आज गरज नाही, ज्यांना गरज आहे त्यांना आधी द्यावं. म्हणून सगळ्याचे सगळे जेवढे पैसे ते मला आणून द्यायचे ते मी त्या शिक्षकांमध्ये पगार म्हणून वाटायचो. आणि या तीन वर्ग आम्ही त्यावेळी 8वी 9वी आणि 10वी सुरू केले होते. आणि आमच्या घराच्या मांडकुलीच्या घराच्या बाजूलाच सुगंधा पेडणेकर नावाच्या एक बाई होत्या, त्यांनी 25 गुंठे जमीन दिली त्या शाळेसाठी आणि तिथे आम्ही इमारत बांधायचा हे केला. आणि त्या शाळेची मान्यता आणणे, त्याच्यानंतर बोर्ड मान्यता आणणे, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यावेळी मी स्वतः तिथे केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कोरगावकरांचं सहकार्य खूप मला लाभलं. तो एक मोठा म्हणजे खूप सांगण्यासारखाच प्रसंग आहे. मांडकुलीला माझं जे काम होतं, ॲक्च्युअली मांडकुलीची मान्यता सुद्धा मीच आणली आणि मान्यता आणताना सुद्धा खूप त्याच्यामध्ये त्रास झाला की हे झालं की या मांडकुलीमध्ये जेव्हा मी काम करत होतो तेव्हा बोर्डाची मान्यता अचानक आणण्यासाठी म्हणून मी बोर्डाकडे गेलो. आणि त्यावेळी अशी परिस्थिती होती की कोकण बोर्डाकडे म्हणजे डेप्युटी डायरेक्टरकडे आधी मान्यता घ्यायची आणि मग बोर्डाकडे जायचं. परीक्षा 10वीचे फॉर्म भरायची तारीख साधारण 2 दिवसावर होती आणि मला आजच्या आज ती मान्यता हवी होती. मी डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर अशी परिस्थिती झाली की त्याने सांगितलं तुमची फाईलच इथे नाही आहे. आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण 55 मुलांचा प्रश्न होता सुरुवातीच्या 10वीच्या 1 वर्षाचा प्रश्न होता आणि पालक मला सोडणार नाही ते मला माहिती होतं. मी अक्षरशः डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमध्ये ठिय्या मांडून बसलो की मला मान्यता नाही दिलं तर मी जाणार पण नाही म्हणून. आणि काय क्रमधर्मसंयोगाने ते फाईल मला मिळाली. त्याने लगेच साईन करून दिली. नंतर मी बोर्डाकडे गेलो. तिथे सुद्धा परमेश्वर कृपा अशी होती की ते बोर्डाकडे ज्या फाईल्स, माझ्याबरोबर आणखी 2 जण होते, बोर्डाकडे ज्या फाईल्स होत्या त्याच्यात वरची फाईल माझी आणि खाली 2 फाईल होत्या. ज्यांनी तिथे स्पेशली थांबवलं होतं डेप्युटी बोर्ड डायरेक्टरना की ते ऑफिस नंतर थांबले होते आमच्यासाठी. पहिली फाईल माझी साईन करून आली आणि मी आनंदाच्या भरात आलो. ती मुलं घेतली आणि त्याप्रमाणे मांडकुलीची मान्यतेचं काम झालं. मांडकुलीमधून काय झालं की मला थोडंसं तिथलं लोकल पॉलिटिक्स आणि इतर सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मी कंटाळलो आणि मी सोडली ही शाळा तिथे. आणि त्या मांडकुली शाळेला खरं तर 91, 92, 92, 93 असं माझं 93, 94 असं माझं ॲप्रुव्हल होतं. म्हणजे 91, 92, 92, 93 मी काम केलं आणि 92, 93, 93, 94 असं ॲप्रुव्हल मला 2 वर्षाचं परिवीक्षाधीन कालावधी म्हणून मराठे साहेबांनी त्यावेळी करून दिलं होतं. आणि हे मला माहीतच नव्हतं, पण त्यावेळी असं एक स्पिरिट होतं माझं की मला तिथलं हे नको, मला असं नको. मग त्यांनी दुसरे हेडमास्टर आणायचं ठरवलं. असं काहीतरी तिथलं लोकल पॉलिटिक्स सगळं आठवलं आणि मी म्हटलं सोडून देऊया म्हणून मी ती नोकरी सोडली. खरं तर सोडली ही मोठी चूक होती. पण त्यावेळी मला असं वाटत होतं की थोडंसं माझ्याकडे अदर ॲक्टिव्हिटीज आहेत, माझ्याकडे टीचिंग कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटीज आहेत आणि मला लोक असं खूप ठिकाणी बोलवणार वगैरे, असं एक त्यावेळी स्पिरिट एक वेगळं होतं तरुणपणाचं. आणि म्हणून मी सोडून दिली नोकरी. आणि सोडली म्हणून मला मराठे साहेब पुन्हा पुन्हा सांगायचे की मला ॲप्रुव्हल होतं ते माहितीच नव्हतं. ॲप्रुव्हल हा विषय त्यावेळी माझ्या डोक्यात नव्हता. मी सोडली नोकरी आणि मी बाहेर पडलो. आणि बाहेर पडल्यानंतर मी खूप फिरलो. म्हणजे खूप नंतर अशी परिस्थिती झाली की मी माझे क्लासेस पण सुरू केले. वेंगुर्ल्यामध्ये क्लासेस सुरू केले. त्याच्या अगोदर मी गारगोटीला गेलो. गारगोटीला भास्कर ठाकूरांच्या तिथे गेलो, त्यांच्या शाळेमध्ये गेलो. ते म्हणाले मी तुला शाळेत ठेवेन, पण आत्ता तुला पगार काही मिळणार नाही. मी तुला एका शाळेचा हेडमास्टर करेन, परंतु तिथे तुला विदाऊट पेमेंट काम करायला लागेल. 7-8 वर्षांनी ग्रँट येईल, तेवढं तुला पगार मिळेल. तर मी म्हटलं तसं मला जमणार नाही, मला काहीतरी मानधन म्हणून हवं. तर ते म्हणाले काय मानधन हवं? तर त्यावेळी मी त्यांना डिमांड केलं होतं 10,000 रुपये मानधन.
आणि ते 10,000 काय द्यायला तयार नव्हते, कारण लोक फुकट काम करणारी त्यावेळी होती. पण माझा इथला एक्सपिरियन्स बघता मी त्यांना सांगितलं आणि मी तेही सोडून घरी आलो. आणि ज्यावेळी मला कळलं की तुमचं क्वालिटी हा विषय नंतरचा असतो, परंतु खूप स्ट्रगल करायला लागतं, हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी ठरवलं की आपण काहीतरी वेगळं काम करूया, आता शिक्षकीपेक्षा नकोच म्हणून मी हे केलं. आणि वेंगुर्ल्यामध्ये क्लासेस सुरू केले. एकदा असं झालं की ह्याच्यामध्ये जवळजवळ त्याच्यामध्ये आधी मी 6 महिने मळगाव हायस्कूलला काम केलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर एक डोक्यातून विषय असा गेला की माझ्या आता नको, आपल्याला काय हे मिळणार नाही, पण क्लासेस आहे. पण क्लासेस काय त्यावेळी चालत नव्हते. लोकमान्य क्लॉथ स्टोअर्स नावाच्या आमच्या पाहुण्यांचं दुकान आहे आतेचं आमच्या, त्या दुकानाच्या वर माडीवर मी क्लासेस सुरू केले, पण त्याला काही स्टुडंट वगैरे तेवढे मिळत नव्हते. पण असं झालं एकदा की माणगावमध्ये पी.एन. कुलकर्णी नावाचे एक शिक्षक होते आणि त्यांनी हजर होऊन केसेस वगैरे काय त्याचे कोर्ट मॅटर होतं ते करून हजर होऊन मग त्यांनी रिझाईन केलं होतं. आणि ते खरं तर इंग्रजीचे होते, पण इंग्रजीची जागा रिक्त झाल्याने विज्ञानची जागा तयार करायची आणि प्रशांत धोंड यांनाच घ्यायचं असं माणगावला ठरलं मीटिंगमध्ये. आणि हे मला माहितीच नव्हतं. आणि तिथे BSc B.Ed अशी जागा तयार केली आणि त्या BSc B.Ed मध्ये प्रशांत धोंड सध्या रिकामे आहेत आणि फार चांगला मुलगा आहे तो, त्याला घ्यावं असं आकेरकर सर आणि इतर काही मंडळी त्यावेळी असतील त्यावेळी त्यांनी ठरवलं. आणि आत्ताचे आमचे मला वाटतं धुरी साहेब जे अध्यक्ष आहेत आता माणगाव तेच त्यावेळी अध्यक्ष होते, त्यांनी आणि सगळ्यांनी ठरवलं. आणि मला शोधण्यासाठी 2 माणसं, एक कुडाळला आणि स्वतः मला वाटतं आकेरकर सर कुडाळला, झारापकर सर कुडाळला आणि आकेरकर सर वेंगुर्ल्याला गेले. त्यांना कोणीतरी सांगितलं वेंगुर्ल्याला आहे. आणि वेंगुर्ल्याला जेव्हा गेले तेव्हा वेंगुर्ल्याला खाली दुकानात येऊन त्यांनी विचारलं की प्रशांत धोंड इथे आहेत काय. तर तिथे दुकानात खाली आमच्या आतेचे मिस्टर काम करत होते. ते म्हणाले होते, पण आत्ता कुठेतरी बाहेर गेले. नेमका आम्ही वरती होतो पण त्याला ते माहिती नव्हतं. मग ते निघून गेले. आणि नंतर मला संध्याकाळी 5च्या दरम्याने नेमडे हायस्कूलचे मुख्याध्यापक झारापकर सर, त्यावेळी मी त्यांच्याबरोबर हार्मोनियम वादन करायचो, ते कीर्तनकार होते. तर त्यांनी मला फोन केला, अरे तू कुठे फिरतोयस, तुझ्यासाठी जागा तयार केली आहे आणि शोधताय. पण त्या अगोदर प्रसंग एक महत्त्वाचा होता, तो तुम्हाला मी सांगू इच्छितो. की मी एकदा असाच म्हणजे हे सगळं व्हायच्या अगोदरच मी एकदा असंच सहज झारापकर सरांकडे गेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर मला म्हणजे मी असंच गप्पा गोष्टी करत बसलो आणि तिथे तात्या सामंत नावाचे ग्रस्त, जे गुळवणी महाराजांचे थेट शिष्य आहेत, ते गुळवणी महाराजांकडे त्यांचे शिष्य. तर ते तात्या सामंत तिथे बसले होते. आणि झारापकर सर म्हणाले, सर तात्या हा बघा मुलगा फुकट जातोय आणि इतकं त्याच्याकडे नॉलेज आहे, हे सगळं आहे, काहीतरी बघा स्वामींना सांगा म्हणून. ते स्वामींचे खूप चांगले शिष्य होते, मोठी विभूती होती तात्या सामंत, म्हणजे खूप अधिकारी मोठे पुरुष होते. ते म्हणाले ठीक आहे बघूया चला म्हणून. आणि ते तात्या सामंत नेहमी माझ्याशी खूप चांगले होते, कारण मी जेव्हा माणगाव दत्त मंदिरमध्ये एखादा कार्यक्रम किंवा कीर्तनाला वाजवायला बसायचो तेव्हा तात्या मागे बसायचे आणि असे हात जोडून देवाला विनंती करायचे, देवा यांचा आवाज ऐक, यांना हे कर, कुठेतरी नोकरी दे यांना, असं नेहमी ते मनोमन त्यांना साकडं घालायचे. आणि हे सगळं असताना ह्याच्यामध्ये असं झालं की तात्या सामंत मला माणगाव दत्त मंदिरात घेऊन गेले. माणगाव दत्त मंदिरात प्रश्नावली काढली आणि त्या प्रश्नावलीवर त्यांनी बोट ठेवायला सांगितलं. त्या बोट ठेवल्यानं प्रश्नावली अशी पद्धत असते की तिथे एक चौकट आहे, त्याच्यात ते अक्षर आहेत, त्याच्यावर बोट ठेवायची पद्धत आहे. तर ते ठेवलं आणि त्याच्यामध्ये आलं की दत्त महात्म्य वाचावे. आणि हे दत्त महात्म्य वाचावे असं आल्यानंतर मी दत्त महात्म्य पुस्तक घ्यायला गेलो. त्यावेळी माझ्याकडे 50 रुपये दत्त महात्म्य घ्यायला नव्हते. मी त्या पारधीनं सांगितलं की मी पुढच्या गुरुवारी तुम्हाला ते पैसे देईन, मला आत्ता दत्त महात्म्य द्या. मी गुरुवारी दत्त महात्म्य घेतलं, शुक्रवारी वेंगुर्ल्यात गेलो आणि वेंगुर्ल्यात मी माझ्या बहिणीकडे राहत होतो, तिथे दत्त महात्म्य वाचायला सुरुवात केलं. आणि शनिवारी मला शोधायला लोक माणगावमधून, शनिवारी 3 दिवसात मला माणगावमधून माझ्यासाठी जागा तयार करून 2 माणसं मला शोधण्यासाठी बाहेर पडली होती. हे माझं मोठं भाग्य आहे. आणि त्यांनी मला सांगितलं आणि मला हे सगळं झाल्यानंतरची गोष्ट आहे की मला आकेरकर सर, झारापकर सरने फोन केला की तुला माणगावमध्ये जागा आहे, शोधतायत म्हणून, तू आजच्या आज भेट म्हणून. आणि मी शनिवारी बरोबर म्हणजे चतुर्थीच्या आधी माणगावमध्ये येऊन पोहोचलो.